छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हर 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 हर। आजच्या जाहीर आभार मेळाव्याला उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास भाई, पालकमंत्री उदय सामंत, आपले दुसरे मंत्री योगेश कदम, किरण भैया सामंत, निलेश राणे, राजन साळवी, रवींद्र फाटक, सदानंद चव्हाण, सुभाष बने, शशिकांत चव्हाण, शिल्पाताई सुर्वे, राजेंद्र महाडिक, विलास चाळके, बाळशेठ जाधव, बंदरकर, महेश, सगळे सावंत, सर्व व्यासपीठावरील मान्यवर। कोण राहिला असेल तर ज्यांनी चिठ्ठी दिली त्याची चूक आहे। व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर अगदी नजर पोचत नाही तिथपर्यंत बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, आणि लाडक्या कोकणवासियांनो, खरं म्हणजे मी आपल्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय, आपले आभार मानायला आलोय। कारण जेव्हा मी प्रचार सभांना आलो त्यावेळेस म्हटलं होतं, तुम्ही या शिलेदारांना विजयी करा, विजयाचा गुलाल आणि तुमचे आभार मानायला हा एकनाथ शिंदे पुन्हा येईल। आणि म्हणून मी या ठिकाणी आपले आभार मानायला आलोय। कारण एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो। तुम्हाला शब्द दिला आणि शब्द पाळायला आलो। एक म्हणतात कि एक बार मैंने जब कमिटमेंट की तो फिर खुद की भी नहीं सुनता, असा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे, दिलेला शब्द पाळणारा। आणि म्हणून हा विजय बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करायला मी आलोय। आज खऱ्या अर्थाने आज अनेक लोकांचे प्रवेश झाले, त्यांचाही मी मनापासून स्वागत करतो, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुमचं प्रेम म्हणजे बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केलं आणि तुम्ही देखील शिवसेनेवर, बाळासाहेबांवर, धनुष्यबाणावर भरभरून प्रेम या निवडणुकीमध्ये केलं, आशीर्वाद दिले। आणि म्हणून मगाशी रामदास भाई म्हणाले की या शिवसेनेच्या विजयामध्ये, या घोडदौडीमध्ये कोकणी माणसाचा, कोकणाचा मोठा सिंहाचा वाटा आहे। मी तुम्हाला धन्यवाद यासाठी देतो की आपण 9 जागा लढवल्या आणि 8 जागा जिंकल्या आणि महायुतीने 15 जागा लढल्या, 14 जागा जिंकल्या। म्हणजे आता स्ट्राइक रेट किती झाला उदयजी? 95%। आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं होतं, जेव्हा माझं पहिलं भाषण सभागृहात झालं, काही लोक म्हणाले, त्याचा समाचार रामदास भाईंनी घेतलाय, की एकही आमदार निवडून येऊ देणार नाही। पण या एकनाथ शिंदेने सभागृहात सांगितलं होतं, एकही आमदार पडू देणार नाही आणि देवेंद्रजी आणि हा एकनाथ शिंदे मिळून 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार। आणि खरं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 232 आमदार निवडून आले। एक लँडस्लाइड मॅन्डेट, एक अद्भुत यश, दैदिप्यमान विजय या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये आपण दिला।
मला अभिमान आहे, मला आनंद आहे, मला समाधान आहे की समोरच्या उभाटा लोकसभेमध्ये देखील आपण त्यांच्यापेक्षा 2 लाख मतं जास्त मिळवली. विधानसभेत 97 जागा ते लढले आणि केवळ 20 जागा आल्या. आणि तुमच्या शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या शिवसेनेने, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिवसेनेने फक्त 80 जागा लढवल्या आणि एकही निवडून येऊ देणार नाही म्हणणाऱ्यांना 60 आमदार निवडून आपण आणले आणि या महाराष्ट्राने त्यांची बोलती बंद केली. 15 लाख मतं आपल्याला जास्त मिळाली भाई. 15 लाख मतं जास्त मिळाली. मग सांगा खरी शिवसेना कुणाची? बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण? हे जनतेने ठरवलंय, जनतेने शिक्कामोर्तब करून टाकलंय. काही लोक म्हणायचे निवडणूक आयोग भ्रष्टाचार, सुप्रीम कोर्ट चुकीचं, ईव्हीएम चुकीचा, ईव्हीएम घोटाळा झाला. अरे तुम्ही जिंकले की ईव्हीएम चांगला, तुम्ही जिंकले की ईव्हीएम चांगलं, निवडणूक आयोग चांगला, हरले की ईव्हीएम घोटाळा. आता तर म्हणाले मतदार याद्यात खोळ झाल्या. परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींनी हे भगवं वादळ इकडे आणले. तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण तुम्ही शोधून शोधून निशाणी शोधून शोधून मतदान केलं. आणि माझ्या लाडक्या भावांनी केलं. पण यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींनी आपापल्या घरात देखील सांगितलं की यावेळेस काही ऐकायचं नाही, महायुतीलाच निवडून द्यायचं, महायुती विजयी झाली पाहिजे. कारण महायुतीने जे 2.5 वर्षामध्ये निर्णय घेतले, या एकनाथ शिंदेने मगाशी सांगितलं, रामदासबाईंनी, उदय सामंत, योगेश कदम यांनी, की कधी झोपतो, कधी उठतो, कधी जेवतो, कधी खातो काय माहित. परंतु मी आपल्याला सांगतो, या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पादाक्रांत केला. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जागोजागी सगळ्या जिल्ह्यात तालुक्यात हा एकनाथ शिंदे पोहोचला. दिवस रात्र एक केला, रक्ताचं पाणी केलं आणि या महाराष्ट्राला, बंद पडलेल्या महाराष्ट्राला महाविकास आघाडीने हे सर्व महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प बंद पाडले होते. सगळीकडे स्टेप दिला होता, स्पीड ब्रेकर टाकला होता, त्याला आम्ही उकडून फेकून दिलं आणि या महाराष्ट्रातल्या विकास प्रकल्पांना आम्ही चालना दिली आणि लोककल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री, माझी लाडकी बहीण योजना केली, या योजना केली, लाडका भाऊ योजना केली, लाडका शेतकऱ्याला वीज बिला माफ केलं, सन्मान शेतकरी सन्मान योजना सुरू केली, ज्येष्ठांची योजना सुरू केली. एकीकडे रखडलेले बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले. या महाराष्ट्राला विकासाला चालना दिली, गती दिली. जेव्हा देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री होते, त्यांनी काही योजना सुरू केल्या, पाणी योजना, जलयुक्त शिवार योजना, अनेक ज्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त, सर्वसामान्य माणसासाठी उपयुक्त होत्या, त्या महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर बंद पाडल्या. हा एकनाथ शिंदे आल्यानंतर त्या योजना पुन्हा सुरू केल्या आणि या महाराष्ट्राला गतिमानतेकडे, विकासाकडे नेण्याचं काम आम्ही केलं. मी, देवेंद्रजी आणि अजितदादा, आम्ही या राज्यामध्ये टीम म्हणून काम केलं आणि या राज्याला पुढे नेण्याचं काम केलं. राज्य 2ऱ्या 3ऱ्या नंबरवर होतं महाविकास आघाडीमध्ये. गुजरात, कर्नाटक पुढे होतं, महाराष्ट्र 3ऱ्या नंबरला होतं. महायुतीचं सरकार आलं, हा तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा महाराष्ट्राला आपण नंबर 1 केलं.
या देशामध्ये महाराष्ट्र एक नंबरला आणला आणि खऱ्या अर्थाने विकास काय असतो हे दाखवून दिलं. मी मुख्यमंत्री होतो, लोक सीएम होत, मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे, पण मी म्हणायचो सगळ्यांना सीएम म्हणजे कॉमन मॅन, सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी डीसीएम आहे. आताही मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन, म्हणजे सर्वसामान्य माणसाला समर्पित भावनेने काम करणारा डीसीएम. काय पद येतात जातात पुन्हा येतात, पद वर खाली होतात, सत्ता येते जाते पुन्हा येते. बाळासाहेब म्हणायचे पण नाव एकदा गेलं की पुन्हा येत नाही. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे, तुम्हाला मी एकच सांगतो की पद वर खाली होतात, परंतु या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रामध्ये माझ्या लाडक्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवीन ओळख मिळाली. ही सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे, सगळ्या पदांपेक्षा याचा मान मोठा आहे, याचं मला समाधान आणि आनंद आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रासाठी, या राज्याच्या विकासासाठी, या एकनाथ शिंदेच्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्राला समर्पित असं काम एकनाथ शिंदे करेल, ही ग्वाही आपल्याला मी या ठिकाणी द्यायला आलोय, ग्वाही आपल्याला द्यायला आलोय. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो, रत्नागिरीमध्ये या कोकणामध्ये शिवसेना वाढवण्यामध्ये रामदासबाई इकडे आहेत, इकडे रामदासबाई इकडे आहेत. ते जेव्हा मंत्री होते तेव्हाही ती मंत्रिमंडळात म्हणायचे कोयनेचं पाणी, वाहून जाणारं पावसाचं पाणी, समुद्राला जाणारं पाणी थांबवलं पाहिजे. मी बाईंना अभिमानाने सांगतो, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी त्याच्या मागे लागून 67 टीएमसी पाणी हे आपल्या कोकणामध्ये थांबलं पाहिजे, यासाठी काम आता सुरू झालंय आणि त्याचा मला आनंद आहे, समाधान आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी देखील या संपूर्ण कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या संपूर्ण भागात छोटे छोटे पाण्याचे बंधारे होतील, छोटी धरणं होतील. या ठिकाणी आम्ही कोकण विकास प्राधिकरण तयार केलंय, त्याच्यामध्ये MIDC ला घेतलंय, त्याच्यामध्ये MMRD ला घेतलंय, त्याच्यामध्ये सिडकोला घेतलंय. या माध्यमातून देखील या ठिकाणी विकास होईल. आणि म्हणून या बाबतीमध्ये राणे साहेब आज आपल्या महायुतीत आहेत. निलेश इकडे बसलाय, मगाशी कोणीतरी सांगितलं राणे साहेब, रामदासबाईच म्हणाले, राणे साहेबांना सगळ्यात जास्ती माहिती आहे कुणाचे खोके कुठे आणि काय के खोके खोके. आता सगळं कशाला ते खोके खोके? अरे तुम्हाला या महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं, आता तरी सोडा. म्हणजे काय म्हणतो, रस्सी जल गया पण रस्सी जळाली पण पीळ जात नाही. कुठे या कोकणामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी रामदासबाई असतील, रामदासबाईंनी देखील जे काम केलं, राणे साहेबांनी त्यावेळेस काम केलं. आता हे उदय सामंत या ठिकाणी आहेत, या ठिकाणी निलेश आहे, किरण आहे, योगेश आहे. ही सगळी लोक आपले 8 आमदार 9 पैकी काम करतात. आणि रामदासबाईंना देखील कोणी पक्षामध्ये चांगलं काम करू लागला की त्याला कसं खच्ची करायचं, कुठला पक्षाचा नेता, पक्षाचा प्रमुख कधी असा विचार करतो? मी नेहमी सांगायचो, पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्त्यांना बळ द्या, ताकद द्या, वाढवा, त्यांना जपा. परंतु रामदासबाईंनी तो अनुभव घेतलाय, राणे साहेबांनी अनुभव घेतलाय, आणखी कोणी कोणी घेतलाय आणि मी घेतलाय. आणि म्हणून हा शिवसेना पक्ष
हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीतून निर्माण झालेला या ठिकाणी पक्ष आहे. आणि म्हणून इथं कार्यकर्ता सगळे कार्यकर्ते, कोणी मालक नाही, नोकर नाही. मी आपल्याला एवढंच सांगतो, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कोल्हापूरच्या आपल्या शिबिरात म्हणाले की हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. हा असा पक्ष आहे आपला, जो काम करेल. उदय सामंत इकडे आहेत साक्षीदार. या मंत्रिमंडळात देखील ते काम करतात. आज उद्योग खात्याच्या माध्यमातून आज या राज्यामध्ये उद्योग येतात. दाओस मध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या सोबत ते गेले. किती लाखाचे किती तुम्ही केले? 16 लाख कोटी रुपयाचे करार केले. 16 लाख कोटी. मला अभिमान आहे, उद्योग मंत्र्याचाही आहे आणि मुख्यमंत्र्याचाही आहे. मी जेव्हा गेलो त्यावेळेस 7.5 लाख कोटी सुरुवात होती आपली, 7.5 लाख कोटीचं. आणि उदयजी आपण किती अंमलबजावणी केली? किती टक्के? 85%. नुसते करार कागदावर नाही तर त्याची अंमलबजावणी केली. 85% अंमलबजावणी करणारं आपलं सरकार आहे. आणि म्हणून त्यावेळेस म्हणायचे कोण? एकनाथ शिंदे. हु इज एकनाथ शिंदे? हु इज रामदास कदम? आम्ही दाखवलं आम्ही कोण आहोत ते. आम्हाला हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका. आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करणारे, न्याय देणारे लोक आहोत. आणि म्हणून इथं दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका. इथं दाढीवाल्यांची मेजॉरिटी जास्ती दिसते. इथं मलाही आहे, रामदासबाईला आहे, इकडे उदय सामंत आहे, इथे योगेशला पण थोडी आहे, इकडे याला पण आहे, निलेश. म्हणजे मेजॉरिटी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की किती तुम्ही शिव्या देणार, किती शिव्या शाप देणार, किती आरोप करणार. अरे माझा सत्कार झाला, महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा गौरव, राष्ट्र गौरव पुरस्कार तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाला. याचा अभिमान तमाम महाराष्ट्राला. एका मराठी माणसाच्या हस्ते मराठी माणसाचा सत्कार झाला दिल्लीमध्ये. तिथे महादजी शिंदे यांचे वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते. यांची मजल कुठे गेली? एकनाथ शिंदेला ठीक आहे तुम्ही शिव्या द्या, आरोप करा, अपमान करा, परंतु महादजी शिंदे यांचा अपमान आपण करताय, साहित्यिकांना दलाल आपण म्हणताय. आणि ज्यांनी तुम्हाला एकेकाळी मुख्यमंत्री केलं त्यांचाही अपमान आपण करताय. काय जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. आणि म्हणून मी तर तुम्हाला दिवसा रात्री स्वप्नात कधी एकनाथ शिंदे दिसत असे. मोगलांच्या काळात संताजी धनाजी जसा मोगलांच्या घोड्याला दिसायचा तसा एकनाथ शिंदे तुम्हाला पाण्यात बघताय. पण मला किती आरोप करा, किती शिव्या द्या, परंतु हा एकनाथ शिंदेच्या मागे माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी आहेत. तोपर्यंत मला कसली चिंता नाही, कसली चिंता नाही. आणि कुठलंही मी कुणालाही घाबरत नाही. तुम्ही 2-2.5 वर्षापूर्वी पाहिलं, 2-2.5 वर्षापूर्वी पाहिलं, या राज्याने नाही, देशाने नाही, जगातल्या 32 देशांनी त्याची नोंद घेतली. आज इथं आपले सुभाष बने आले, त्याचबरोबर जाधव आले, बाळासाहेब जाधव आणि महाडिक आले, बरोबर. त्यांचं मगाशी तुम्ही स्वागत केलंय. आणि राजन साळवी देखील, ते खरं म्हणजे 2.5 वर्षापूर्वीच यायला पाहिजे होते, पण ते राहिले तिकडे. जाऊ द्या, योगायोग लागतो. आणि तेही राजन साळवी आणि त्यांचा परिवार देखील शिवसेनेमध्ये आला. आणि खऱ्या अर्थाने या कोकणामध्ये एकापेक्षा एक चांगले कार्यकर्ते शिवसेनेमध्ये काय येत आहेत?
खऱ्या अर्थाने ज्या पक्षाच्या विचारांनाच वाळवी लागली आहे तिथं कसा राहील राजन साळवी? तो याला शिवसेनेमध्ये. हे लोक काय येत आहेत त्याचा विचार मी त्यांचं स्वागत करतोय, परंतु मला शिव्या देण्यापेक्षा, माझ्यावर आरोप करण्यापेक्षा हे लोक का तुम्हाला सोडतायत याचा विचार करा.